सॉरी ग, तू मला दिसलीच नाहीस. अहो तुम्ही का सॉरी म्हणताय? उलट मीच सॉरी म्हणते. माझं लक्षच नव्हतं. तुम्हाला लागलं नाही ना कुठे? नाही ग. बरं नशीब की पुस्तकं पडली. तुम्ही पडलं असतं तर केवढं लागलं असतं. पण कसं आहे माहितीये, या वयात साखर वाढली, रक्तदाब वाढला की हा असा तोल जातो. तुमचं तसं नाही ना झालं काही? मग ठीक आहे. पुस्तकांना लागलं नाही ना ग तुझ्या? अहो नाही, पुस्तकांमध्ये खूप शक्ती असते. बरं तुम्ही राहता कुठे? मी तुम्हाला सोडू कुठे? आणि तुम्ही एकटाच का फिरताय? तुम्ही रोज येता का इकडे फिरायला? अगं हो. नाही रोज नाही येत, आज पहिल्यांदा आले. अहो पहिला दिवस मग एवढं का फिरताय? थकलेत बघा किती तुम्ही. व्यायाम कसा टप्प्याटप्प्यानं करायचा. पहिल्या दिवशी फक्त वॉर्म अप. 100% खरं बोललीस बघ. शाबास, मी हेच सांगत असते हिला. कोणाला? म्हणजे माझ्या सुनेला. घरी असते ना ती. बर. तुझा मी जाईन घरी. बरंय, त्यानिमित्तानं ओळख झाली तुमच्याशी. आशीर्वाद असू द्या. येते मी. काळजी घ्या, जपा. संजय, काय गोड पोरगी होती का? धक्का मी मारला आणि सॉरी हीच म्हणाली. आणि काय वाणी गोड ग, जसा साखरेचा पाक. सून असावी ना तर अशी बघ. चला, अजून 2 राऊंड मारायचे बाकी आहेत आपले. ए बाई, माझे 30 रुपये दे की. मोने, लई म्हणजे लई कौतुक वाटतंय बघ तुझं. लई कौतुक वाटतंय. मला आधी लई काळजी वाटत होती तुझी, पण आता या सगळ्यात तुझ्या पद्धतीने बाहेर पडतीस ना, कौतुकच वाटायला लागले बघ. असंच करत राहा. पण आता तुझी काळजी नाही वाटत आहे बघ मोने. आता मला सुजित भाऊजींचीच काळजी वाटायला लागली. त्या पोरीचा काही अंदाजच येईना झालाय बघ. लय कन्फ्युजन मध्ये मी तिच्या बाबतीत. इथं आहेस होय तू? अख्ख्या घरभर शोधतोय तुला. मोने, मी करते नंतर फोन तुला. हा, काय मोना डार्लिंग काय म्हणत होत्या? ती म्हणत होती की काय नाही, जाऊ दे, तू बोल. मुद्द्याच बोलायला आलो मी इकडं. काय? ते काल मी आमच्या मजी बेटर हापची तुमची ओळख करून दिली ना, काय कमेंट नाही केलीस तू? म्हणजे काय रेटिंग, काय रिव्ह्यू काय आहे का नाही? सुजा 5 स्टार, 4 स्टार, 3 स्टार, नो स्टार. अगं एवढा मोठा पॉज आवडलं नाही असं म्हणायचं का तुला? नाही, तसं नाहीये, पण मला थोडी संसार करायचा आहे तिच्यासोबत. तुला करायचंय, तुला आवडली मग झालं की. तसं नाही संजय, तुझं मत महत्वाचं आहे माझ्यासाठी. सुजा, तुझी निवड आहे की नाही ती, मग चांगलीच असेल. म्हणजे तुला आवडली असं समजू मी? ए वा, चलो इसी खुशी में आमच्या आवडीच्या रिस्पॉन्सिबिलिटीचं काम. स्पर्धा परीक्षेची पुस्तकं? मग काय पोलीस असतच होते तोय? आधी स्पर्धा परीक्षेच्या बुद्धीला चटके, मग मिळते फौजदारी. फौजदाराची नोकरी फौजदाराची. मला काय म्हणायचं कळेल तुला? ए, का आत्तापासून अभ्यासाला लागली काय? चांगलंय, नीट फोकस ना अभ्यास कर. आणि सगळ्यात महत्वाचं, ही पुस्तकं नीट जपून ठेवायची. ही कोणाला दिसता कामा नाहीयेत. कारण तू पोलीस होण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरलायस हे फक्त मला आणि भैया साहेबांना माहितीये.
तवा याचा बोबाटा होणार नाही याची काळजी घे. येऊ का? सुजा, थँक्यू बर का. माझ्याकडून पण थँक्यू. का? तू माझ्या चॉईसला ग्रीन सिग्नल दिलास ना म्हणून. येऊ का? काय ग? काय चाललंय? अजून पण हितच का? नवऱ्याने एवढं वाजत गाजत रूम मध्ये नेलं तरी सुद्धा इथंच संसार करायचा आहे का? अवघड आहे. काय ग? आता कोणाला धूळ आवडती? तुला का आम्हाला? काय करते? वहिनी साहेब, तुम्ही इथं? मग भूत बघितल्यावर काय बघते आमच्याकडे? या घरात आम्ही कधी पण कुठं पण जाऊ शकतो, इथं पण येऊ शकतो. नाही, तसं नाही म्हणायचंय मला. मानायचंच नाही तर? आणि तू म्हणल्यावर आम्ही ऐकणार थोडीच आहे. लक्ष ठेवावं लागतं ग. आणि कसं आहे, आम्हाला विश्वास आहे, हे जे काय एवढं मोठं कांड करून ठेवलंयस त्याच्यापेक्षा अजून मोठं काहीतरी कांड करायचं असणार म्हणून या घरात राहिलीयस. माघार राहावंच लागतं ग तुझ्या. ऑप्शन नाही दुसरा. कसली पुस्तक आहेत? ग्रॅज्युएशन तर झालं तुझं. पोस्ट ग्रॅज्युएशन करायचा विचार आहे का काय? वहिनी साहेब, लय भारी आयडिया ही. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी विचार करते बघा या आयडियावर. स्पर्धा परीक्षांची पुस्तक आहे ती. तुला काय करायचे? अहो पण ही ह्यांची पुस्तक आहे. मी फक्त इथे लावून ठेवत होते. तू सांगायच्या आधी सुद्धा आम्हाला कळलं असतं ह्यांची पुस्तक आहेत म्हणे. तुझी बुद्धीच नाही ग एवढी. ग्रॅज्युएशन कॉप्या करून पास झालीयस, पण हे काही खायचं काम नाहीये. लई अवघड असतंय. बरं हे काम सोड, आमच्या रूम मध्ये ये. लई काम आहेत तिथं. हा चल. जी, येते. संजय, या गौबाईपासून लपूनच ठेवली पाहिजे बघ पुस्तकं. कोण आहे आत?